सलामीची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। एका बाजूने आपण पाहू शकतात मनीष आणि त्याच्या साथीनं अनिल, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे दाखल झाले आणि त्या जोडीच्या माध्यमातून आजच्या दिवसातील पहिली मॅच आपण कंप्लीट करणार आहोत। दोन संघ ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। एका बाजूने वाघू पासपोर्ट लाखिवली, दुसऱ्या बाजूने श्री साई रावत्याचा पाडा। या दोन संघादरम्यान ही मॅच मात्र आपण पाहत आहेत ती इकडे कंप्लीट केली जाईल। आजच्या दिवसातील पहिली मॅच, पहिला या मॅचचा आपण पाहू शकतात तो शुभारंभ या दोन संघाच्या माध्यमातून तो कंप्लीट केला जाईल। दोन बॅटर ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। श्री साई रावत्याचा पाडा, दुसऱ्या बाजूने वाघू पासपोर्ट लाखिवली आणि या दोन संघादरम्यान ही मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आपण पाहू शकता ग्रामीण पूर्व आणि त्यांच्या माध्यमातून हे आयोजन केले गेले। या आठवड्यात जर पाहिलं गेलं तर दोन आयोजन ते आहेत आणि एकंदरीत जर पाहिलं गेलं तर किम्या 11 कर्जोण आणि त्यानंतर आपण पाहू शकता आई गावदेवी आपण पाहतायत बालखडी, ज्या दोन ठिकाणी मात्र या स्पर्धेचं आयोजन केलं आपण पाहू शकता। तब्बल जर पाहिलं गेलं तर 8वं आयोजन आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर खूप सुरेख पद्धतीची कामगिरी सातत्याने आपण पाहू शकतात वसई क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून सातत्याला पाहायला मिळते। अनेक गोड व्यक्तिमत्व आहेत आणि त्या गोड व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून ही असोसिएशन इकडे उभी करण्यात आली आणि त्यानंतर आदिवासी ग्रामीण समाजातील खेळाडूंना आणि आपल्या ग्रामीण विभागातील पोरांना खेळण्यासाठी एक वेगळाच प्लॅटफॉर्म मिळवून दिला गेला आहे। असोसिएशनच्या देखील कौतुक या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहू शकता इथे करतोय। मॅचला सुरुवात होती। पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अर्थातच अनिकेत। पहिलाच बॉल जर पाहिलं गेलं तर आउटसाइड ऑफ स्टंप आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात पंचांच्या माध्यमातून हा बॉल जर पाहिला तर तिकडे वाईट घोषित केला जातोय। यस, डेफिनेटली आपण पाहू शकता व्हाईट बॉल येतो आणि व्हाईट बॉलने जर पाहिलं तर या स्पर्धेची सुरुवात, स्पर्धेची सांगता ती कंप्लीट झाली आहे। अतिरिक्त आपण पाहू शकता अनिकेत दुसऱ्या बाजूने जर पाहिलं गेलं तर मनीष आपण पाहू शकतात यावेळेस सुरेख बॉल आहे। यावेळेस एक चांगला बॉल आपण पाहू शकतात तो कंप्लीट झालाय। एक सुरेख बॉल आपण पाहत आहेत तो आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय। मनीष दुसऱ्याच बाजूने जर पाहिलं गेलं तर अनिल, ही सलामीची जोडी मात्र आपण पाहू शकतात श्री साई रावत्याचा पाडा या संघाच्या माध्यमातून ही जॉईंट झाले गेल्या। यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि जर पाहिलं तर बॉलला तिकडे कलेक्ट करता जर पाहिली तर थोडीशी चुकी ती झाली आणि त्यानंतर आपण पाहू शकता एक सिंगल धाब्याला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि 2 धाब्याचा कॉल तो झालाय कंप्लीट। 2 धाब्याचा कॉल कंप्लीट होत असताना जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती आपण पाहत तब्बल 3 या अंकावरती पोहोचली गेली आहे। दोन चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय। धावसंख्या फलकावरती 3 या अंकावरती सध्याच्या घडीला पोहोचली गेली आहे। 3 ही धावसंख्या आपण पाहतायत विकेटच्या पटलावरती जोडली। बॉलिंग मार्क वरती जर पाहिले तर अनिकेत पागी आपण पाहताय त्याच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय। यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप होता, बॉल लॉंग स्टॉप रिजनला निघून जातोय। एकंदरीत एक सिंगल धाव ती कंप्लीट झाली, दुसऱ्या धावे नाहीयेत आणि एकेरी धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल। तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकता 4 या अंकावरती सध्याच्या घडीला पोहोचली गेली आहे। 4 ही धावसंख्या आपण पाहू शकता या विकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने आपण पाहू शकता 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। जबरदस्त मॅच मात्र आपण पाहू शकता। एका बाजूने जर पाहिलं तर श्री साई रावत्याचा पाडा, दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर वाघू पासपोर्ट लाखिवली या दोन संघादरम्यान ही मॅच मात्र आपण पाहू शकता आणि त्यामध्ये पहिलं पिवनचं षटक अर्थातच मेंढरे पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहू शकता बॉलिंग मार्क वरती अनिकेत पागी आपण पाहू शकता सज्ज झालाय आणि त्याच्या माध्यमातून चला अनिकेत आपण थोडासा स्पीडअप देऊ देखील करायचा आहे, कारण आजचा दिवस जर पाहिलं गेलं तर पहिल्या दिवसामध्ये जो शेड्यूल होता त्या शेड्यूल नुसार जर पाहिलं तर थोडीशी उशिराने मॅच चालू झाली आणि त्याच अनुषंगाने आपण थोडासा स्पीडअप तो करायचा आहे। 3 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 4 या आकड्यावरती जोडली गेली आहे। यावेळेस फुलर लाईनचा चेंडू इंटू द गॅप न खेळण्याचा मानस, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत। बॉलला फील्ड, बॉल रिटर्न, एक सिंगल धाब्याचा कॉल तो झालाय कंप्लीट आणि एकेरीच्या मदतीने आपण पाहू शकता धावसंख्या एकेरी निवडती आहे आणि जाऊन पोचली गेली 4 चेंडू अखेरीस आपण पाहत फलकावरती तब्बली 5 या अंकांवरती 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत अद्यापच झालाय आणि
4 चेंडू अखेरीस 5 ही धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला जोडली गेली आहे. अर्थातच मॅच खूप सुरेख पद्धतीची चालली आहे. खूप संत गतीची सुरुवात झाली, परंतु धावांचा वेग इथून वाढवावा लागेल आणि त्या इंटेन्शनने प्रयत्न देखील करावे लागणार आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने फटका पॉवरफुल आहे. बॅट मध्ये तर पाहिलं तर बॉल कलेक्ट झाला आणि बॉलला फेकून दिले गेले ओव्हर द लॉंग ऑन. सीमा रेषा पार बॉल निघून जाते, सरळ येतोय धमाकेदार षटकार 6. जबरदस्त फटका एग्जीक्यूट केला मनीष कडक. हे ना वक्त देखता ना सूरत देखता ना मुरत देखता है, ये तो सिर्फ अपने टीम की जरूरत देखता है. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय, बॉलला सरळ फेकून दिलाय. यावेळेस वेगवान तेस्तार बॉल समजला नाही तिकडे आणि त्याच मुळे आपण पाहू शकता षटक क्रमांक 1 ची सांगता ती कंप्लीट झाली. एका षटकाच्या अखेरीस आपण पाहू शकता धावसंख्या आपण पाहत आहेत फलकावरती 8 नंतर जर पाहिलं गेलं तर माफ करा 11 धावसंख्या फलकावरती जोडली गेली. एका षटकाचा खेळ तो कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस 11-0. घेऊया छोटासा ब्रेक, येऊया मैदानाच्या आतमध्ये परत लगेचच आपण ऐकतात पाहतात अर्थातच ऐगाव देवी बालखडी आयोजित कैलासवासी नित्य सूरज पहिलाच बॉल आपण पाहू शकतात लाईटेड होता आणि त्या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती विकेटचं बदल झालंय. आता इथे बॅटरला बाद व्हावं लागेल. मिस्टर अनिल तो बाद झालाय. अनिलला तंबूच्या आशाला परतावं लागेल. बॅटची देगाव पहिल्याच बॉल वरती आपण पाहू शकतात विकेटचं बदल झालं आणि बॅटरला बाद व्हावं लागलाय. आता महत्वाचा बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अर्थातच विशाल रावते, रावतेपाडा एक्सप्रेस अर्थातच रावतेपाडाचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात विशाल रावतेला. आणि ज्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर सातत्याने आपण पाहू शकतात वसई आदिवासी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये एक जबरदस्त बहारदार खेळ तो केला जातोय. तोच विशाल रावते मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी क्रीज वरती सज्ज आहे पहिला बॉल खेळण्यासाठी. पहिलाच बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि त्याच मुळे आपण पाहू शकतात हा बॉल जर पाहिला तर पंचांच्या माध्यमातून गृहीत धरला जाणार नाही. इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉल येतो आणि व्हाईट बॉलच्या मदतीने आपण पाहू शकतात धावसंख्येत वाढ होतीये, धावसंख्या वाढतीये आणि जाऊन पोचली गेली फलकावरती 12. यावेळेस समोरच्या दिशेने अर्धा बॅटने खेळला मारा सीन टू द गॅपनं, परंतु आउटफील्ड थोडीशी खराब आणि त्याच मुळे आपण पाहू शकतात बॉलला फील केला. बॉल रिटर्न तोपर्यंत एक सिंगल धाबेचा कॉल तो झालाय कंप्लीट. एकेरीच्या मदतीने धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्येचा आला एक आपण पाहत आहेत तब्बली 13 आकड्यावरती पोहोचला गेलाय. विशाल आणि त्याच्या साथीने मनीष गडक आपण पाहत आहेत त्याच्या माध्यमातून एक तगडा प्रहार तो खेचला गेला. तोच मनीष आपण पाहू शकतात प्रगतीच्या पटलावरती सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत सज्ज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्या स्पॅटच्या रिच मध्ये आलाय आणि आता थांबणार नाही कारण मिडल ऑफ द कनेक्शन आणि बॉल निघून गेला सरळ सीमा रेषा पार. आईगावदी पालखडी ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
जबरदस्त प्रहार तिकडे केले जात आहेत. मनीष कडक बॅक टू बॅक आउटसाइड ऑफ स्टंप हे दडपण हे स्पेशल आहे आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित वाढ होती. धावसंख्या आपण पाहतायत 20 अंकांवरती पोहोचली गेली आहे. यावेळेस बॅटची यश लागली आहे. लॉंग स्टॉप रिजनला बॉलला स्टॉप केलं गेलं आहे गल्ली क्षेत्रामध्ये आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो ते एक सिंगल धाव अति कन्वर्ट झाली आहे. आतापर्यंत षटकातील आपण पाहतायत 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या फलकावरती 21 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 21 ही धावसंख्या सध्याच्या घडीला फलकावरती आपण पाहतायत. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकतो ती धावसंख्या फलकावरती जोडली आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस आपण पाहू शकतो. बॉल तिकडे मिस झाला. ही चोरटी धाव आहे. हे क्रिकेट आहे. कारण जर पाहिले गेले तर मुंबईची लाईफलाईन अर्थातच लोकल आहे आणि क्रिकेटची लाईफलाईन अर्थातच सिंगल डबल आहे आणि त्या क्रिकेटची लाईफलाईनचा यूज इथे विशालच्या माध्यमातून कंप्लीट केला जातोय आणि एक सिंगल धाब्याच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या 1 ने वरती जाऊन पोहोचली गेली ती 22 आकड्यावरती. 22 ही धावसंख्या. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याचमुळे जर पाहिले गेले तर आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग होती आणि पंचाच्या माध्यमातून हा बॉल जर पाहिला तर वाईट घोषित केला जातोय. एकंदरीत आपण पाहू शकतो ना ज्याच्या वेळी बॅटरच्या रिश पुसून ठेवण्याचा दूर केला लेंथ खूप सुरेख होती परंतु जर पाहिलं तर लाईन थोडीशी मिस झाली आणि त्याचमुळे आपण पाहत आहेत हा चेंडू जर पाहिलं तर व्हाईट बॉल म्हणून घोषित केला गेलाय. व्हाईट बॉल आलाय. आतापर्यंत षटकातील जर पाहिले तर 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत अद्यावत झालाय. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने फ्लिक ऑफ द रिस्ट बॉल निघून गेला सरळ डाऊन द ग्राउंडला क्लिअर झालाय. आईगाव देव पालखडी ब्रँड स्टोक षटकार 6. सुरुवात हे आपल्याला पाहायला मिळते. बहारदार सुरुवात आता घडीला आपण पाहू शकतो आणि मनीष कडक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगाबाईला सुरुवात झाली आहे. विशाल रावते जरी शांत असला तरी मनीष खूप सुरेख पद्धतीची बॅटिंग करतोय. यावेळेस एक फुलवर टप्प्याची लेंथ होती त्या लेंथला पीक केलं. एकंदरीत एक सिंगल धाब्याचा मानस तो कंप्लीट झालाय. एकेरीच्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या एकेरीने वाढतीये आणि जाऊन पुसली गेली फलकावरती आपण पाहू शकतो तब्बल 30 या अंकावरती. एका चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. षटक क्रमांक आपण पाहू शकतो आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय तिसरं योगेश बरं आपण पाहू शकताय. यावेळेस एक तेज तर्रार चेंडू बीट झालेत बॅटर मिस झालेत हा बॉल परंतु बॅटचा फ्लो अप्रतिम आहे. मनीष कडक आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी करतोय आणि या मैदानाची रूपरेषा जर पाहिली ना तर आपण पाहू शकतात हे मैदान जर पाहिलं ना तर ते जर पाहिलं तर बॅटरसाठी कारिगिरी आहे. बॅटरसाठी यूज चांगल्या पद्धतीचे होते. यावेळेस क्लिक ऑफ द रिस्ट सो एलिगेट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार 6. यावेळेस बॅट 4 मध्ये आलाय. फटका बसलाय जास्तीत जास्त वेमध्ये आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो परंतु चेंडू जर पाहिला तर निर्जस्थानी पडला गेलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू डिलिव्हर्ड झाला आणि त्याचमुळे आपण पाहतायत एक 2 धावा तिकडे अर्जित केल्या गेल्या आणि 2 धाब्याच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते तब्बल 38 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 4 चेंडूचा खेळ अद्यावत झाला. 38 धावसंख्या एक बलाढ्य धावसंख्येकडे वाटचाल करत असताना श्री साई रावत्याचा पाडा संघ आपण पाहू शकताय. यावेळेस बॅटच्या रिच मध्ये आला. फटका बसला. झेल करण्याची आहे दाट शक्यता आहे. डेफिनेटली विकेटचं बटन. बिग बॅटर मिस्टर मनीष बॅक टू द आउट. बॅटर आउट बाद.
खूप सुरेख अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आजच्या दिवसातील पहिली मॅच मात्र आपण पाहू शकतात या दोन संघादरम्यान. एका बाजूने वाघोबा स्पोर्ट लाखिवली यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतायत श्री साई रावत्याचा पाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या दोन संघादरम्यान ही जबरदस्त मॅच आपण पाहू शकतात. आणि मनीष गडक नावाचं वादळ ते शांत केलं. त्यामुळे साधा पाटणं शांत झालेलं वादळ आपण पाहू शकतात पुन्हा उधाण घेत आहे आणि बॉल वन बाउन्सने गॅदर झालाय सीमा परिक्षेत्राच्या बाहेर बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. हा तडाखा षटकार 6 चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते आणि जर पाहिलं तर धावगती फलकावरती तब्बल आपण पाहू शकतात ना 42 अर्थातच 42 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. विशाल जो अजूनही क्रीज वरती आहे रावत्या पाडाचा आपण पाहू शकतात वंडर बॉय तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ट्रॅक वरती सज्ज झाले. आणि यश लॉक षटकामध्ये जर पाहिलं ना तर विशाल रावतेच्या माध्यमातून काय माइंडसेट असेल कारण धावसंख्येचा आलेख तो तब्बल 42 या आकड्यावरती जोडला गेलाय. धावसंख्या बलाढ्य जोडली गेली आहे आणि इथून जर पाहिलं गेलं तर रावतेपाडा संघ आपण पाहू शकतात तिथपर्यंत पोहोचण्याचा मनसुबा माइंडसेट तो माइंड मध्ये ठेवला जाईल हे देखील पाहायचं आहे. सज्ज झालेत बॅटर. पहिलाच बॉल वेगवान तेज तर्रार बीट झालेत. बॉल जर पाहिलं तर प्लेयर मिस झालेत आणि त्यानंतर बॉल निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातखंडामध्ये. डॉटच्या स्वरूपाने पहिला बॉल तर कंप्लीट झाला गेला. विशाल रावते तो आपण पाहू शकतात दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत. अर्थातच संदीप जो आपण पाहू शकतात दुसऱ्या क्रमांकासाठी दाखल झाला ज्याच्या बॅटमधून एक चौकार तो देखील प्राप्त झाला. यामुळे सरदा बॅटला बॅट सिरीज खूप सुरेख होती आणि त्याचमुळे बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये बॉल फेकून दिला गेला सरळ 6 धावेसाठी. आई गावदेवी बालखडी ब्रँड स्टोक षटकार 6. ऑफिशियल पहिला पुकार देतोय अर्थातच जय बजरंग पेंढरीपाडा आणि युवा क्रांती वडगर घोघाटपाडा संघ. चला दोन्ही संघ तयार आहे. नेक्स्ट मॅच साठी आपण आपले कॅप्टन ते इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये पाठवायचे. जबरदस्त मॅच मात्र आपण पाहू शकतात बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच महेश. यावेळेस वन्स अगेन अनदर बिग हिट दॅट इज द मॅक्सिमम. आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन दिलंय विशाल रावतेच्या माध्यमातून. हा कडक स्ट्रोक षटकार 6. विशाल रावते काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेशकश करतोय आणि टोले जंग फटकेबाजी खेळणं ही त्याची ओळख आहे. आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात विशाल रावते नावाचा बादल मैदानाच्या आतमध्ये गुंगावायला सुरुवात झाली आहे. जबरदस्त बॅटिंग बाय विशाल. आतापर्यंत आपण पाहू शकता षटकातील 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 54 धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे आणि विशाल यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप हा स्पेशर आहे दडपण आहे आणि तोच स्पेशर जर कुकर मध्ये आला तर शिट्टी वाजते आणि तोच स्पेशर या मैदानात आला ना तर खेळाडू उंचीत तारांबळ उडते कारण बॅक टू बॅक 2 षटकार आले. त्यानंतर विशाल रावतेला आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा हा चेंडू आणि तो जर पाहिला तर अतिरिक्त डाबा एसटीच्या बाहेर आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात व्हाईट बॉल आला गेला. 55 धावसंख्या फलकावरती यावेळेस टक्कन असा आवाज आलाय आणि फेसबुक कमेंट नुसार म्हणायचं झालं तर षटकार 6. धावसंख्या फलकावरती जोडली 4 चेंडूचा खेळ. यावेळेस पुढच्या दिशेने मारलाय खेचून मारलाय पण कडक मारलाय फ्लॅट अँड फ्युरियस. विशाल रावतेचा ब्रँड स्ट्रोक बॉल सीमारेषा पार षटकार 6.
शेवटचा बॉल सज्ज आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतो गोलंदाज देखील सज्ज झालाय महेश. त्याच्यावरती जबरदस्त आक्रमण चढवलं. विशाल रावतेचा हा ही कडक स्ट्रोक आहे. बॉलला पुन्हा एकदा फेकून दिलं गेलं. स्क्वेअर लेगच्या रिझन वरती सीमारेषा पार. जवळ जवळ 4 लगातार चालले षटकार. विशाल रावते ब्रँड स्ट्रोक षटकार 5 आले गेलेत आणि लगातारचे 5 षटकार ते ठोकले गेलेत आणि धावसंख्या फलकावरती तब्बली बलाढ्य अर्थातच 67 ला जाऊन पोहोचली गेल्या. आता इथून जी सुरुवात झाली आहे 5 षटकार आले गेलेत. आता नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहू शकतात काय रणनीती होते. दरम्यान दोन संघाला देऊया कॉल. आपण पाहता जय बजरंग पेंढरीपाडा त्याच्या विपक्षामध्ये युवा क्रांती वडगर घोगाटपाडा आणि अर्थातच सन्माननीय आदरणीय सोनालीताई किरणजी वलवी यांच्या शुभ हस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. चला आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. दोन संघ देखील यायचंय. आपण टॉस करतोय. जय बजरंग पेंढरीपाडा आणि युवा क्रांती वडगर घोगाटपाडा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे. आपण टॉस करतोय नेक्स्ट मॅच आणि सन्माननीय आदरणीय सोनालीजी वलवी यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. चला युवा क्रांती वडगर घोगाटपाडा संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात जय बजरंग पेंढरीपाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे. आपण टॉस करतोय. युवा क्रांती घोगाटपाडा वडगर संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस साठी. युवा क्रांती वडगर घोगाटपाडा संघाचे कॅप्टन आपण यायचे. या आपण इथे टॉस करतोय आपण दोन संघादरम्यान. सन्माननीय आदरणीय अर्थातच विद्यमान सरपंच सोनालीताई वलवी यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत या मॅचचा टॉस. एका बाजूने आपण पाहू शकतात पेंढरीपाडा, दुसऱ्या बाजूने घोगाटपाडा संघ. पेंढरीपाडा संघाचे कॅप्टन टॉस करतील, कॉल देतील. छापा असा कॉल दिला गेला आणि यस डेफिनेटली काटा असा कॉल आलाय. दोन्ही संघाला द्यायचे शुभेच्छा आणि व्यासपीठावरती जाऊन सन्मान व्हायचंय. आपण पाहू शकतो प्रथमतः नाणेफेकीचा कौल आपण जिंकला गेला. नाणेफेकीचा कौल जिंकत असताना आपला निर्णय तो काय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एकंदरीत जर पाहिला तर ही विकेट आपण पाहू शकतो बॅटिंग साठी अनुकूल आहे. कारण ज्या पद्धतीचा पहिला सामना पाहिला, पहिली इनिंग पाहिली गेली आणि त्या पद्धतीच्या धाबा एक्झिक्यूट केला, तब्बल 73 धाबा फलकावरती जोडले गेला. तर समोरच्या संघाला फील्ड करत असताना कितपत रोखण्याचा मानस ठेवाल? 50 ते 55 धाबा रोखण्याचा मानस ठेवाल. तर त्यासाठी आपण पाहू शकतो कुठले असे गोलंदाज तुम्ही यूज करणार आहेत? आहे रोशन संदेश एकनाथ. रोशन संदेश एकनाथ असेल. या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल आणि आयोजकांबद्दल तुझ्या माध्यमातून काय सांगशील? आयोजन तर खूपच सुंदर आहे. बघू खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही चांगला. नक्कीच हे होते अर्थातच वडगर घोगाटपाडा संघाचे कॅप्टन. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण जाऊयात पेंढरीपाडा संघाचे कॅप्टन कडे. आपण टॉस जिंकला असता आपला निर्णय तो काय असता? फिल्डिंगच असतं. क्षेत्ररक्षण असते, परंतु यावेळेस मना विरुद्ध घडलंय. विकेट जर पाहिलं तर बॅटिंग साठी अनुकूल आहे. बॅटिंग करीत असताना जर पाहिलं तर कितपत पोहोचण्याचा मनसुबा ठेवाल? 70-75 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. 70-75 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला. तुझ्या माध्यमातून कुठला असा बॅटर असेल त्याच्यावरती तुझा जास्त विश्वास आहे त्याच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ तो व्हायलाच पाहिजे? करण आहे, मनोज आहे, चेतन आहे, जय आहे. नक्कीच या वसई आदिवासी टेनिस क्रिकेट मधला तुझा असा कुठला आवडता खेळाडू आहे त्याच्यावरती तू खूप प्रेम करतोय आणि त्याच्याकडून तुला खूप काही शिकायला मिळतंय? प्रथमेश ठाकरे. नक्कीच प्रथमेश ठाकरे जो आपण पाहू शकता ISPL मध्ये खेळताना देखील दिसणार आहे. त्या अर्थातच पेंढरीपाडा संघाचे कॅप्टन. थँक्यू सो मच कॅमेरामॅन गोवर्धन भोईर. चला दोन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. दिवस चांगला Amazon प्रत्येक दिवस चांगला.
विशालजी धुमाळ आणि विकासजी धुमाळ यांच्या आपण पाहू शकता टी शर्ट स्पॉन्सर केले, अर्थातच कैलासवासी रोहित धुमाडा यांच्या स्मरणार्थ टी शर्ट जॉईंट आपण पाहू शकता प्राप्त करून दिले गेलेत. 2 मिनिटं त्यांना देखील आपण श्रद्धांजली ते अर्पण करूयात. ओम शांती शांती. चला मॅचला सुरुवात करायची. 2 बॅटर ते मैदानाच्या आतमध्ये आपण क्विकली पाठवायचे आणि थोडासा स्पीडअप तो देखील करायचा आहे, कारण कुठलाही अपव्यय कुठलाही अतिरिक्त वेळ तो खर्च करायचा नाही. विचार राहते आणि टीम्स आपण जेवढ्या कमीत वेळात ही मॅच संपवण्याचा प्रयत्न कराल तेवढं चांगलं आहे. 2 बॅटर ते मैदानाच्या आतमध्ये आपण क्विकली पाठवायचे. पूर्वार्धाचा खेळ तर कंप्लीट झालाय आणि पूर्वार्धाच्या काळामध्ये तब्बल आपण पाहू शकतात ना, धावसंख्या जर पाहिली तर 73 अति फलकावरती जोडली आणि 74 धावांचा पाठलाग वाघोबा स्पोर्ट लाखिवली संघाला करायचा आहे. आणि त्यासाठी मात्र आपण पाहू शकता 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विजय जाधव आणि त्याच्या साथीने आपण पाहू शकतात कुणाल पागी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच गोलंदाज आपण पाहू शकतात मनीष गडक, ज्या मनीषने विशाल आले. विशाल ज्याने लगातारचे 5 षटकार ते ठोकले गेलेत आणि या स्पर्धेकरिता आपण पाहू शकता जबरदस्त बॅटिंग अति केली गेली आहे. लगातारच्या 5 चेंडूंमध्ये 5 षटकार अर्थातच बहारदार केली आणि तोच विशाल रावते आपण पाहू शकता रावत्यापारा एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर विजय जाधव आणि त्याच्या साथीनं कुणाल पागी ही जोडी सज्ज झाली. स्ट्रायकिंग एंडकडे जर पाहिलं तर कुणाल, नॉन स्ट्रायकिंग कडे आपण पाहू शकता अर्थातच विजय जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बॉलिंग मार्क वरती विशाल जो P1चं पहिलं षटक टाकण्यासाठी आपल्या प्रगतीपथावरती सज्ज झाला, त्याच्या माध्यमातून षटक क्रमांक 1चा खेळ तो कंप्लीट केला जाईल. तो विशाल आपण पाहू शकता तब्बल 74 धावांचा पाठलाग करत असताना प्रति षटक जर पाहिलं ना तर तुम्हाला 18ची सरासरी ती मेंटेन करायची आहे आणि त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. 2 मोठे स्ट्रोक ते प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला खेचावे लागतील. विशाल पहिला बॉल आउटसाइड लेग स्टंप डाऊन द लेगचा चेंडू यस डेफिनेटली ज्या पद्धतीची सुरुवात आपण पाहू शकतात ना की वाघोबा स्पोर्ट लाखिवली संघाची झाली होती, त्याच पद्धतीची सुरुवात आपण पाहू शकतात श्री साई रावत्याचा पाडा संघाची देखील झाली आहे. विशालच्या माध्यमातून पहिला बॉल तर वाईट आला गेला. संघाचा श्री गणेश तो आपण पाहू शकतात अतिरिक्त न झाला गेला. आपण पाहू शकतात एक सिंगल धावती अधोरेखित झाले गेले. आउटसाइड ऑफ स्टंप पहिलाच बॉल जर पाहिला तर आडवा पाठ निघाल्याचा मानस 1 बाउन्सने चेंडू केला गॅदर बॉल रिटर्न आपण पाहू शकतात एक सिंगल धावती कन्वर्ट झाली. एकेरीच्या मदतीने धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्या एकेरीने वाढते आणि जाऊन पुसली गेली. 1 चेंडू अखेरीस 2. दोन्ही धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला जोडली गेली आहे. एका बाजूने आपण पाहू शकतात रावत्याचा पाडा संघ, दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात लाखिवली संघ. एकाच विभागातील 2 दिग्गज संघ. यावेळेस समोरच्या दिशेने फटका बसला, झेड घेण्याची आहे दाट शक्यता आणि चुकी घडणार नाहीये. फर्स्ट विकेट डाऊन इयर मिस्टर विजय जाधव बॅक टू दी डगआउट आउट. आपण पाहू शकतात प्रगतीपथावरती सज्ज झाला. नव्याने तो मैदानाच्या मध्ये दाखल झाला आणि त्याच्या साथीने आपण पाहू शकतात कुणाल पागी ज्या पद्धतीने आपण पाहू शकतात पूर्वार्धाच्या खेळामध्ये विचार रावते त्यानंतर मनीष गडक ज्या पद्धतीने बॅटिंग करीत होतं असं वाटलं की 2004चा विश्वचषक तो अगदी आठवला गेला. त्यामध्ये रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे की काय अशा पद्धतीचं दृश्य सातत्याने मनामध्ये एक खंत वाढायची आणि विशाल रावतेच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे की काय त्याच पद्धतीचं दृश्य आपण पाहू शकतात आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. तब्बली 5 लगातारचे षटकार ते घेतले गेलेत, परंतु ही धावसंख्या बलाढ्य आणि त्या धावसंख्येचा पाठलाग लाखिवली संघाला करावा लागेल. यावेळेस त्याच पद्धतीचा प्रयत्न, परंतु प्रयत्न तिकडे आपण पाहू शकतात फसत असताना पाहायला मिळतात. एक सिंगल धावती कन्वर्ट झाली आणि सिंगल धाबेच्या मदतीने आपण पाहत आहेत धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहेत
3 या आकड्यावरती पोहोचली गेली. षटकातील 3 चेंडूचा खेळ तो अद्यापच झालाय. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत इथे कंप्लीट झालाय आणि 3 चेंडू अखेरीस धावसंख्या फलकावरती 3. एक विकेट तो बाद केलाय. 3 धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो त्यात विकेटच्या पटलावरती जोडली गेली आहे. 2 संघ ते एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळ करत आहेत. विशाल यावेळेस बॅटच्या रिच मध्ये आलाय. बॉलला फेकून दिले गेले सरळ. फ्लॅट अँड फ्युरियस बॉल निघून गेलाय सरळ. सीमारेषा पार येतोय दणदणाट षटकार 6. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झाला आहे. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतो 3 नवी अंकांवरती पोहोचली गेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये वन्स अगेन अनदर विकेट दॅट इज अ मॅक्सिमम षटकार 6. बॅक टू बॅक 2 षटकार आले. 18ची सरासरी मेंटेन करायची आहे आणि त्यासाठी जर पाहिले तर प्रयत्न देखील खूप सुरेख पद्धतीचे पाळमित आहेत आणि याच पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेशकश करावी लागेल आणि त्या इंटेन्शनने आपण पाहू शकतो बॅटर खेळतायत देखील. आपण पाहतायत कुणाल पागी त्याच्या बॅटमधनं आपण पाहतायत तब्बली 2 षटकार ते खेचले गेलेत. वैयक्तिक जर पाहिलं तर 3 चेंडूंमध्ये 13 धावा त्याने देखील बनवल्या गेल्या. दुसऱ्या बाजूने योगेश बरफ जो एक चेंडू खेळलाय. यावेळेस एक चांगला बॉल एक कट होणारा बॉल आणि त्या बॉलवरती यश आलंय. षटक क्रमांक 1 चा खेळ तो झालाय अद्यापत आणि एका षटकाच्या अखेरीस आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती 15-1. गोलंदाजाचे करतोय हा क्रिकेटपटूंची घाण. ही क्रिकेटपटूंची घाण. इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. या पालघर जिल्ह्याची एका षटकाचा खेळ तो कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 15 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. सुरुवात झाली आहे परंतु ती मेंटेन करावी लागेल आणि त्या माइंडसेटने मैदानाच्या आतमध्ये खेळ आकारावा देखील लागणार आहे कारण 15 धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला जोडली गेली आहे. 19ची सरासरी अजूनही आहे परंतु पहिल्याच बॉलवरती हा लाय कडक स्ट्रोक. बॉलला फेकून दिले गेले सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावेसाठी येतोय झन्नाटेदार षटकार. एक चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती 21 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. डाऊन द ग्राउंड 1 बाउन्सने चेंडू गॅदर चेंडू रिटर्न. तोपर्यंत आपण पाहू शकतो एक सिंगल धाबेचा मानस तो कंप्लीट केला जातोय. एकेरीच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्या एकेरीने वाढतीये. कुस्ती फलकावरती 22-22 या अंकांवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतो रोशन ज्याने पहिल्याच बॉलवरती एक षटकार खाला तदनंतर चांगला कमबॅक आणि त्या कमबॅक आणि आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती 22 आकड्यावरती पोहोचली गेली. आता इथून 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट करणं बाकी आहे आणि त्यासाठी तिसरा बॉल
यावेळेस शिवजीतचा फटका आहे, दुधारी तलवार, कठी तो अपनी नहीं तो सामने वालों की. यावेळेस पुन्हा एकदा मिस झालेत. एक चांगला बॉल तो डिलिव्हर्ड झालाय, येतोय डॉट चेंडू. षटकातील 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत अद्यावत झालाय. धावसंख्या 22. धावसंख्येचा वेग तो वाढवावा लागेल, कारण 74 धावांचा पाठलाग करायचा आणि त्यासाठी आपण पाहू शकतात हा रणसंग्राम. यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला, वन बाउन्सने चेंडू गॅदर केला, आउटफील्ड थोडीशी करा, परंतु त्यामुळे आपण पाहू शकतात बॉलला फील्ड, बॉल रिटर्न. एक सिंगल धाव एकेरीच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात 23 आकड्यावरती पाहू शकतात. मैदानाची रूपरेषा जर पाहिली ना तर मैदान सुसज्ज आहे. थोडीशी आउटफील्ड खराब आहे, परंतु मैदान जर पाहिलं तर 360 आहे. चौफेर फलंदाजी ती तुम्ही करू शकता. यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करण्याचा मानस. एक सिंगल धावेचा कॉल झालाय कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहू शकतात वेगाने आले आणि 2 धावेचा कॉल तो कंप्लीट केलाय. 2 धावेने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित वाढ होती आहे आणि धावसंख्या 2 ने वाढतीये. वाढत असताना जर पाहिली तर फलकावरती पोहोचली. फलकावरती 25. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 25 धावसंख्या फलकावरती जरूर जोडली गेली आहे. षटक क्रमांकासाठी आपण पाहू शकतात रोशन आले गेले 2 आणि पहिल्या बॉलवरती चौकार खाला, परंतु तदनंतरचा कमबॅक तो सुरेख आहे आणि त्याचमुळे पाहू शकतात धाबांवरती रोख लावली आहे. वेगवान तेच तर अल्फाटेड बॉल होता आणि त्या बॉलवरती पाहू शकतात एक सिंगल धाव ती कन्वर्ट झाली. षटक क्रमांक 2 चा खेळ तो झालाय कंप्लीट आणि 2 षटकांची अखेरीस धावसंख्या 26 ला 1. मनीष, ज्या मनीषने जर पाहिलं तर संघाची सुरुवात ती योग्यतेने केली होती. आता मनीषवर 6 चेंडूंची जबाबदारी सोपवली गेली आहे आणि त्यातील पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती तो सज्ज झाला. आउट साइड ऑफ स्टंप एक जबरदस्त बॉल आपण पाहू शकतात. बंदिस्त लाईन ती यूज केली गेली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जड मध्ये होता आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात बॉल निर्धाव, बॉल डॉट येतोय. डॉट चेंडूच्या साने आपण पाहू शकतात एक चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती आपण पाहतायत 26 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 11 मध्ये 48 ची गरज आहे. अर्थातच धाबा बनवू शकतात, परंतु तिकडे गोलंदाजी ती सुरेख पद्धतीची पाहायला मिळते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर लाखिवली संघ थोडासा बॅकफुटला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल रावते आपण पाहू शकतात विकेट किपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो आणि पूर्ण दारोमदार त्या संघाचा त्याने स्वीकारला गेला आणि रावत्याचा पाडा संघ जर पाहिला तर या हंगामामध्ये आपण पाहू शकतात चौथी मॅच माझ्या अंदाजाने खेळतोय आणि आपण पाहू शकतात आजचा दिवसाचा पहिला सामना त्याच्या माध्यमातून तो खेळला गेला. एक सिंगल धाबेचा कॉल कंप्लीट झाला. दुसऱ्या धाबेसाठी देखील वेगाने आले आणि आतापर्यंत आपण पाहू शकतात 2 धाबेचा कॉल तो झालाय कंप्लीट. 2 धाबेने आपण पाहू शकतात धावसंख्येत निश्चिततेने वाढ होती. धावसंख्या 2 ने वाढतीये. 28 या आकड्यावरती पोहोचली. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 28 धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहू शकतात फलकावरती पोहोचली गेली आहे. थोडेशा आता बॅकफुटला राहिलेत, कारण ज्या पद्धतीची सुरुवात व्हायला पाहिजे होती ती सुरुवात झाली होती, परंतु तदनंतर षटक क्रमांक 2 साठी देखील सुरुवात चांगली झाली होती, परंतु 5 चेंडूवरती चांगल्या पद्धतीची कामगिरी तिकडे गोलंदाज रोशनच्या माध्यमातून झाली. यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल आपण पाहू शकतात इनटू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल रफू चक्कर निघून जाईल सरळ चौकारमध्ये परावर्तित. चौकार 4. गेली आहे 32. 5व्या बॉलवरती आपण पाहतात एक सिंगल धावेचा मानस ठेवला जाईल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये, कारण ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं त्या पद्धतीने आपण पाहू शकतो बॉलला लगेच रिटर्न केलं. आता शेवटचा बॉल स्लॉक चेंडू आणि त्या स्लॉक चेंडूवरती काय रणनीती असेल हे पाहायचं आहे. मनीष ज्याने आतापर्यंत खूप सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा त्याने
7 धावा त्याने खर्च केल्यात आणि शेवटच्या बॉल साठी मनीष देखील सज्ज झाले. यावेळेस चांगला बॉल आहे गुडलँड स्पॉट होती, चेंडूला पिच केलं, बॅटचं गोड चुंबन आणि त्यानंतर विकेट किपरच्या दास्तांमध्ये चेंडू निघून गेलाय. बॅटर इथे बाद झालाय, विकेट. तीन षटकांचा खेळ तो कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती 33 या अंकांवरती पोहोचली गेली आहे. चला थोडासा स्पीडअप तो करायचा आहे, कारण सामना थोडासा उशिराने सुरू झाला आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो आपण थोडासा स्पीड तो वाढवायचा आहे. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस फटका फसला आहे. पहिल्याच बॉल वरती आपण पाहू शकतात विकेट मिळते. व्हेरी फर्स्ट बॉल विकेटचं बदन, बॅटर बाद, आउट. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतो पहिल्याच बॉल वरती विकेटचं बदल झालंय. आता षटक क्रमांक 4 चालू आहे. दुसरा बॉल देखील आपण पाहू शकतो आउटसाइड ऑफ स्टंप खेळला आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो एक सिंगल धाबेचा कॉल इथे बॅटरच्या माध्यमातून कंप्लीट केलाय. एकेरीच्या मदतीने आपण पाहू शकतो विजय आणि हार यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न तो केला जातोय. 2 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय. 2 चेंडू अखेरीस आपण पाहू शकतो फलकावरती धावसंख्या ती आपल्याला पाहावी मिळते 34 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. शेवटचे 4 चेंडू आहेत. यावेळेस एक चांगला बॉल सबमरीन डिलिव्हरी हे आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मध्ये तिसरा बॉल देखील तिकडे सुरेख पद्धतीने कंप्लीट झालाय. 3 चेंडूचा खेळ तो अद्यावत झाला आणि 3 चेंडू अखेरीस आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती 34 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 34 ही धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो फलकावरती जोडण्याचं काम ते केलं गेलंय. आता 3 चेंडूचा खेळ अर्थातच औपचारिकता ती कंप्लीट करायची आहे. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस एक सिंगल दाबेचा कॉल तो इथे कंप्लीट केला जाईल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतो 35. चला जय बजरंग पेंढरीपाडा आणि युवा क्रांती वडगर घोगटपाडा दोन्ही संघाला देतोय खूप साऱ्या शुभेच्छा आणि नेक्स्ट मॅच साठी आपण देखील तयार आहे. नेक्स्ट मॅच आणि आपण पाहू शकतो 15 मिनिटांमध्ये नेक्स्ट मॅच साठी आपण पाहू शकतो 3 षटक ती कंप्लीट करायचे याची देखील नोंद घ्यायची आपण. बॉल यार यावेळेस स्विचिटचा फटका फसलाय. दुधारी तलवार ती इथे यूज केली गेली आहे आणि मी म्हणतोय ना की इथे कुऱ्हाडीवर पाय नाही मारलाय तर पायावर कुऱ्हाड मारून घेतली गेली आहे. बॅटर बाद, आउट. षटकातील आपण पाहू शकतो 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्येकरण. शेवटच्या बॉल वरती आपण पाहू शकतो खेळण्याचा मानस तो केला गेला आणि त्यानंतर आपण पाहू शकतो
हा खेळ संपतोय आणि स्त्री साई रावत्याचा पाडा दुसरा फेरीकरिता दाखल झालाय. चला दोन्ही संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. जय बजरंग पेंढरीपाडा, दुसऱ्या बाजूने युवा क्रांती वडगर गोगाटपाडा. दोन्ही संघाने ताबा घ्यायचाय मैदानाचा आणि दोन्ही संघाला आपण सूचना देतोय की 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करावीच लागतील. ह्याची देखील नोंद घ्यायची आहे. 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी तो असेल, कारण आजच्या दिवसामध्ये आजचा शेड्यूल तो आपल्याला कंप्लीट करायचा आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकतात तो थोडासा स्पीडअप आपण करतोय आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात 3 षटकं ती 15 मिनिटात कंप्लीट करायची आहे. टायमिंग लावला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. पुढे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. आई गावदेवी बालखडी आयोजित कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025 चा हा महासंग्राम